गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरून ठेपलेला आहे आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीनं आता गणेश उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. नाशिकमध्ये मात्र गणेश मंडळांना काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत. त्या अद्यापपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर त्या संदर्भात चर्चा झाली, परंतु या संदर्भात अद्यापपर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही. नेमकं या समस्या काय आहेत, काय अडचणी या गणेश मंडळांना येत आहेत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिक सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकं गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या काय आहेत. भाऊ, नेमकं आपण अनेक प्लॅटफॉर्मवर या समस्या मांडल्यात. गणेश मंडळांना नेमकं काय अडचणी येत आहेत? दरवर्षी या समस्या मांडल्या जातात, परंतु या सुटत नाहीत. नेमका काय प्रॉब्लेम आहे? सर्वात मोठी अडचण अशी आहे की एक खिडकी योजना जी त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की ती महानगरपालिका जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत पोलीस परमिशन देत नाही तोपर्यंत आम्हाला इलेक्ट्रिक मीटर मिळत नाही. कारण की गणेश मंडळांना डेकोरेशन करण्यासाठी 15 दिवस आधी इलेक्ट्रिक मीटर अवेलेबल पाहिजे असतं. या परमिशन लवकर मिळत नाही तोपर्यंत आम्हाला इलेक्ट्रिक मीटर नसल्यामुळे आमचे सगळे काम तसेच थांबलेले असतात. पण मग ह्या परवानगी मिळण्यासाठी तुमची नेमकी मागणी काय? ह्या सुलभरित्या मिळाली? आम्ही जसं मागच्या वेळेस मुंबई पुणे इथे फक्त एका अर्जावर परमिशन देतात. ज्यांना 3 वर्ष गणपती मंडळांना परमिशन मिळालेलं आहे किंवा गणपती 3 वर्ष होऊन झालेले त्यांना एका अर्जावर तिथली पोलीस स्टेशन, स्थानिक पोलीस स्टेशन परमिशन देतं. तसं नाशिकमध्ये पण असं व्हावं अशी आम्ही सगळ्यांना प्रशासनानं ही मागणी मानतोय. पण मग आता जी प्रक्रिया आहे परमिशन घेण्याची ती कशी आहे आणि किती प्रकारच्या परमिशन ज्या आहेत त्या गणेश मंडळांना घ्याव्या लागतात? आता जी परमिशनची प्रकार आहे तो म्हणजे एक महानगरपालिकेची परमिशन घ्यावं लागते, एक अग्निशामकची परमिशन घ्यावं लागते, एक ट्रॅफिकची घ्यावी लागते, एक MSCBची घ्यावी लागते, लाईटवाल्यांची, मग त्याच्यानंतर लाईटवाल्यांची घ्यावी लागते. अशा परमिशन घ्याव्या लागतात. अच्छा, पण मग आता ही प्रत्येक विभागामध्ये जाऊन आपल्याला ही परमिशन घ्यावी लागते का? एक खिडकी योजनामध्ये ते देतात, पण त्या परमिशन घेता आमचा गणपती बसतो तेव्हा त्या परमिशन येतात. पण मग मुंबई आणि पुण्यामध्ये काय सिस्टीम केलेली आहे परमिशनसाठी? मुंबईमध्ये एक खिडकी योजना केली आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म घेतात गणपती मंडळाचा आणि त्याच्यावरच ते सगळ्या परमिशन एका ठिकाणी देऊन मोकळं होऊन जातात आणि ते 15 दिवस आधी देतात. गणेश विसर्जन मिरवणूक जी आहे त्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे. तो नेमका मुद्दा काय आहे, नेमकी त्या संदर्भात तुमची मागणी काय आहे? गणेश मंडळाचं असं आहे की आपण पहिले गणपती 4 वाजता मिरवणूक चालू करायचो. तेव्हा 100 असायचे. आता प्रॉब्लेम 23 गणपती असला तरी 23 गणपती हा विसर्जन होत नाही. तो अर्ध्या मिरवणुकीमध्ये, अर्ध्या इथे म्हणजे गामा पुतळ्याला संपतो, कधी प्रभात टॉकीच्या इथे संपतो. या मागच्या वेळेस आम्ही 12 वाजता चालू केली गणपती मिरवणूक, पण तेव्हा पण प्रभात टाकीजपर्यंतच गणपती आले आणि मग ते कार्यकर्ते नाराज होतात. म्हणून यावेळेस गणेश महामंडळांनी असं डिसिजन घेतलं आहे की बाबा शेवटचा गणपती मिरवणूक संपेपर्यंत आम्हाला परमिशन द्यावी. आणि तेव्हा आमचा हक्क का बरं आहे? कारण की मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा म्हणजे पूर्ण अर्ध्या महाराष्ट्रामध्ये ही परमिशन दिलेली आहे आणि तिथे सर्रास गणपती बुडेपर्यंत मिरवणूक चालते. म्हणजे विसर्जन मिरवणूक 12 वाजेनंतर सुद्धा तिथे सुरू राहते. मग आपल्या इथे जर तशी परमिशन नाही मिळाली तर मग महामंडळाची भूमिका नेमकी काय असणार आहे? काय तुमच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत त्या संदर्भात? आपण ही 12च्या आधी परमिशन जर गणपती विसर्जन होईपर्यंत परमिशन दिली तर पारंपरिक पद्धतीने आपण गणपती विसर्जन करू आणि जर नाही दिली तर गणपती यावेळेस सगळ्या मंडळांनी ठरवलं की गणपती जिथे आहे तिथे आम्ही बसून ती रात्र काढून दुसऱ्या दिवशी गणपती चालू करू, म्हणजे पुन्हा मिरवणूक सुरू करू. पण मग या संदर्भात तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाची भेटी घेतल्या आणि त्या चर्चेतून नेमकं निष्पन्न काय झालं? काही ठोस निर्णय होऊ शकलाय का? नाही, अजून तर आम्ही आयुक्तांशी भेटलोय, नंतर आज गिरीश महाजनांशी भेटतोय, नंतर महानगरपालिका आयुक्तांशी भेटलोय आणि त्याचा अजून ठोस निर्णय नाही झाला आहे. पण त्याच्याकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि आशिष शेलारांना पण आम्ही मेल केलेला आहे, पण ते इथे नसल्यामुळे ते आल्यानंतर त्याच्यावर निर्णय होऊ शकेल असं वाटतंय. गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेलेला आहे आणि आपण जर बघितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं समस्या मांडल्या, गणेश मंडळांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागतो. तर या संदर्भामध्ये महामंडळ म्हणून तुम्ही राज्य शासनाकडे या संदर्भात काही पाठपुरावा करणार का? 100% पाठपुरावा करतोच आहे आम्ही त्यांच्यावर आणि गणेश महामंडळाची जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या दूर करा असं आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि गणेश महामंडळ स्थापन करा असं आमचं मान्य आहे की गणेश महामंडळ स्थापन केलं तर आमचं म्हणणं मांडलं जाईल व छोटे गणपतींना आर्थिक मदत होऊ शकते. पण नाशिकमध्ये किती मंडळं आहेत जे गणेश उत्सव साजरा करतात आणि यावेळेसच्या गणेश उत्सवाचं काही वैशिष्ट्यपूर्ण महामंडळांनी ठरवलं आहे का नाशिक फेस्टिवलच्या थीमवर काही?
गणेश महामंडळ यावेळेस अधिकृत 700 मंडळ आहे आमच्याकडे ज्यांनी केलेलं आहे, पण बहुतेक यावेळेस गणपती 1200 मंडळ स्थापन होतील आणि आम्ही यावेळेस नैसर्गिक पद्धतीने गणपती स्थापन करावा असं सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. परिवहनपर्यंत करावा हे आम्ही यावेळेस डिक्लेअर केलेलं आहे. आता खूपच कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे, तुमच्या अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही, परमिशन नाही मिळालेली आहे, तर मग या संदर्भात कधीपर्यंत आता हा सर्व निर्णय अपेक्षित आहे? माझं वाटतं की आज सोमवारपर्यंत हा निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं आणि सोमवारपर्यंत नाही मिळालं तर आम्ही स्वतःच निर्णय घेऊन आम्ही पुढे काम चालू करू. पण बघितलं की गणेश महामंडळांना नाशिकमध्ये कशा पद्धतीच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, परंतु एक मोठी गोष्ट त्यांनी सांगितली की इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर रात्री 12 वाजेनंतर देखील विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू राहू द्यावी आणि ज्या मंडळांना 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे म्हणजे जी जुनी मंडळं आहेत त्यांना केवळ एका अर्जावर परमिशन मिळावी अशा पद्धतीच्या या मागण्या आहेत. साधारणपणे 1 ते 2 दिवसामध्ये या त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील आणि निश्चितपणे नाशिकच्या गणेश महामंडळांवरचं संकट देखील दूर करतील अशी अपेक्षा बाळगूयात. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.